नमस्कार. आज आपण बनवणार आहोत अक्षय तृतीया स्पेशल थाली, आमरस थाली. त्यासाठी आपण 4 आंबे घेतलेले आहेत. आंबे सोलून त्याचे रस काढून घेतलेला आहे आणि पुरणपोळी करणार आहोत रस बरोबर आपण. त्यासाठी आपण हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे. 2.5 वाटी हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे आणि तेवढाच गूळ घेतलेला आहे. डाळ शिजवून घेतलेली आहे. आणि पुरणपोळीसाठी खास एक छान अशी ट्रिक सांगणार आहे तुम्हाला शेवटी. त्या ट्रिकने केलं तर पुरणपोळी अगदी छान आणि मऊ होते. ट्रिक आहे, आपण कापडाने, ओढणीचं कापड आहे ना, त्या कापडाने आपण पीठ चाळून घेणार आहोत. त्यामुळं ते पीठ एकदम छान आणि बारीक चाळलं जातं आणि पोळी खूप मऊ येते त्याने. आणि आपण आमटीसाठी कांदा भाजून घेणार आहोत. 2 कांदे घेतले आहे मीडियम साईजचे, बारीक उभे चिरून, आणि ते भाजून घ्यायचे आहेत. छान भाजून घेतल्यानंतर इकडे आपली डाळ पण शिजून रेडी झालेली आहे आणि शिजून थंड व्हायला ठेवून द्यायची आहे. आणि आपल्याला आमटीसाठी खोबरं घ्यायचं आहे. खोबरं बारीक करून घ्यायचं आहे, मिक्सरमध्ये जरा बारीक करून घ्यायचं आणि त्यावरती भाजून घ्यायचं आहे. लसूण घ्यायचं आहे. हे बघा, असं मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं आहे खोबरं आणि ते तव्यावरती भाजलं ना की छान असं त्याची बारीक पेस्ट तयार होते आणि मिक्सरमध्ये असं खोबऱ्याचे तुकडे राहत नाही. त्यामुळं मिक्सरमध्ये तुम्ही बारीक करून घ्यायचं खोबरं आणि पटकन भाजलं जातं. ही आहे आपली आमटी करण्याची ट्रिक. आणि कोथिंबीर टाकायची आहे. लसूण घालायचं आहे भरपूर सारा. हे सर्व जिन्नस भाजून घ्यायचे तव्यावरती छान. भाजून झाल्यानंतर मिक्सरमध्ये वाटून घ्यायचे. थंड झाल्यानंतर ओवा घालायचा आहे थोडासा त्यात चवीनुसार. ओव्याने खूपच छान अशी चव लागते आमटीला. नक्की घालून बघा. आणि आपलं वाटण थंड होईपर्यंत आपण कणिक भिजून ठेवूयात. मीठ घालून कणिक छान अशी घट्टसर भिजवून घ्यायची आहे. आणि पीठ भिजवण्याची एक ट्रिक आहे. अशा पद्धतीने तुम्ही कणिक भिजवली ना, घट्ट भिजून थोडा वेळ पाण्यात ठेवून द्यायची बाजूला, एक 10-15 मिनिटं. आणि कणिक भिजेपर्यंत आपण तळण तयार करून घ्या. भज्यांच्या पीठासाठी 1 वाटी डाळीचं पीठ घेतलं आहे. मीठ टाकलं आहे चवीनुसार. लाल तिखट आपल्या आवडीने तिखट हवं तसं. आणि ओवा टाकायचा आहे हातावर बारीक चोळून. आणि पीठ मिक्स करून घ्यायचं आहे छान. पाणी घालून मिक्स करायचे. हाताने सुद्धा तुम्ही मिक्स करू शकता, परंतु मला चमच्याने मिक्स करायला आवडतं आणि छान होतं. हात खराब करायला आवडत नाही, त्यामुळं मी चमच्याने करते. चमच्याने सुद्धा छान होतं, गुठळ्या राहत नाही. हे बघा, असं छान मिश्रण आपलं भज्याचं तयार झालेलं आहे. आणि हे मिश्रण आपण बाजूला ठेवून देऊया भिजवण्यासाठी. तयार झालेलं आहे. आणि दुसरीकडे आपण थंड झालेलं वाटण आपण करून घेऊया. त्यात 1 चमचा तिखट घातलेला आहे, हळद घातलेला आहे आणि गरम मसाला 1 चमचा. हे सर्व जिन्नस मिक्सरमध्ये वाटून घ्यायचे. बघा, वाटण कसं छान तयार झालेलं आहे. आणि दुसरीकडे आपली डाळ पण शिजून छान तयार झालेली आहे.
पावभाजीच्या मॅशरने आपण बारीक करून घ्यायची आहे. आणि दुसरी ट्रिक्स आहे की आपण पुरणासाठी ज्या आमटीसाठी पाणी वापरतो यातली थोडी डाळ काढून घ्यायची आणि त्यात डाळीमध्ये पाणी घालून 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आणि ती डाळीच्या आमटीमध्ये घालायची आहे. आणि गूळ घालायचं आहे, 2.5 वाटी गूळ घातलेला आहे आपण त्याच डाळीमध्ये. आणि मॅशरनी सर्व मिश्रण मिक्स करून घेतलेलं आहे. ते बघा, दुसऱ्या साईडला आपण आमटीसाठी थोडीशी डाळ काढून ठेवली आहे, ती पण शिजते आहे. कढईत आपण सर्व मिश्रण टाकलेलं आहे, डाळीचं, गूळ आणि डाळ. परतून घ्यायचं आहे चांगलं पुरण. हळूहळू ते पातळ व्हायला लागलेलं आहे. हे बघा, असं तयार झाले मिश्रण. छान असं तयार झाले बघा. उलटणी अशी मिश्रणात उभी राहिली म्हणजे आपलं पुरण छान शिजलं आहे. आता दुसरीकडे आपल्याला आमटीसाठी फोडणी करायची आहे. मिश्रण थंड होईपर्यंत, पुरणाचं थंड होईपर्यंत कढईत तेल टाकायचं आहे. कढीपत्ता पण टाकायचा आहे, पण आता माझ्याकडे कढीपत्ता संपलेला आहे त्यामुळे मी नाही टाकलेला. पण तुम्ही कढीपत्ता टाका, त्यामुळे आमटी छान होते. आणि वाटण टाकायचे तेलामध्ये. सर्व वाटण टाकून परतून घ्यायचं. छान असं सुगंध येतोय भाजीचा, आमटीचा छान वास येतोय, सगळीकडे दरवळला आहे. मसाला छान परतून घ्यायचा आहे तेलावर. तेलाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. तुम्हाला तर्री पाहिजे असेल तर तुम्ही अजून तेल आमटीसाठी वापरू शकता. आमच्याकडे असंच प्यायला आवडते आमटी ही, त्यामुळे अशा प्रकारे मी करते. तसंही आता कमीच तेल खातात. मसाला छान परतून झालेला आहे. त्यात आपण थोडंसं पाणी घालायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आपण शिजवलेलं डाळीचं पाणी पण त्यात टाकायचं आहे. त्याने चव अजून आमटीला छान येते. पुरणाच्या डाळीचं पाणी आहे हे. खूपच सुंदर चव लागते ह्यानी. आणि अशा प्रकारे आपली आमटी तयार झाली. मीठ घालायचे चवीनुसार, मिक्स करून घ्यायचे, हलवून घ्यायचे चांगलं आणि उकळी येऊ द्यायची. तयार झाली आपली आमटी. हलवून घ्यायची छान. दुसरीकडे आपण आमटी उकळते तोपर्यंत आपण पुरण वाटून घेऊया. डाळीमध्ये गूळ घालून आपण मिक्स केलेलं आहे. मिश्रण थंड झालेलं आहे थोडंसं, आणि ते चाळणीने आपण पुरण वाटून घ्यायचं आहे. हे बघा, असं पुरण वाटून तयार झालेलं आहे. आणि पुरण वाटून होते तोपर्यंत आपण भात करून घेऊया. 2 वाटी भात घेतलेला आहे, मीठ टाकलेलं आहे आणि तेल टाकायचं आहे म्हणजे भात छान होतो. 2 शिट्ट्या करायच्या आहेत. हलवून घ्यायचे आणि झाकण लावून 2 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. भात होतोय. तोपर्यंत आपण
तळण्याची तयारी करून घेऊया. कढईत तेल तापत ठेवलेलं आहे.